बाळा, मी स्वामी समर्थ. आज मी तुझ्याशी थेट बोलतोय. तू शांत बस आणि मन पूर्ण ऐकण्यास तयार ठेव. मी तुझ्या आयुष्यातले सगळे दिवस पाहिले आहेत. जेव्हा तू हसलास तेव्हाही मी होतो, आणि जेव्हा तू रडलास तेव्हाही मी होतो. तुला वाटतं कुणी तुला समजत नाही, पण बाळा, मी तुला पूर्ण समजतो. तुझ्या मनातलंही आणि तुझ्यान सांगितलेल्या वेदनाही. माझी पुण्यतिथी जवळ येते आणि तू विचार करत असशील, मी काहीच केलं नाही, मी कमी पडलो. पण बाळा, माझ्या दृष्टीने भक्ती ही कर्मावर नाही, तर मनावर असते. जर तुझ्या मनात माझं नाव असेल तर तू पूर्ण आहेस. तू स्वतःला कमी समजू नकोस. तू अपूर्ण नाहीस. तू माझ्या हातात तयार होत असलेलं एक सुंदर आयुष्य आहेस. तू जे दुःख झेललंस ते वाया जाणार नाही. मी प्रत्येक अश्रू साठवतो आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं रूपांतर आशीर्वादात करतो. तू थांबू नकोस. तू घाबरू नकोस. तू मागे हटू नकोस. कारण मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या अपयशामध्येही मी आहे. तुझ्या थकव्यामध्येही मी आहे. तुझ्या शांततेमध्येही मी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा सगळं बंद वाटेल तेव्हा मी नवीन मार्ग उघडत असतो. तुला दिसत नाही, पण मी काम करत असतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक तुकडा जोडत असतो. तू विचार करतोस, माझं काहीच होत नाही. पण खरं सांगू का बाळा, मी तुझ्यासाठी मोठं काहीतरी तयार करतोय. जेव्हा वेळ योग्य होईल तेव्हा तू समजशील, मी तुला का थांबवलं, मी तुला का परीक्षा दिली. तू फक्त एक काम कर, माझ्यावर विश्वास ठेव आणि रोज मनापासून माझं नाव घे. मोठ्या पूजा नकोत, मोठे विधी नकोत. मला फक्त तुझं सिन्सिअर मन हवं आहे. जेव्हा तू एकटा वाटशील तेव्हा डोळे बंद कर आणि मनात एक शब्द म्हण, श्री स्वामी समर्थ. मी तिथेच असेन. तुझ्या श्वासात, तुझ्या शांततेत, तुझ्या आशेमध्ये. बाळा, तुझं आयुष्य थांबलेलं नाही. ते फक्त माझ्या हातात तयार होत आहे. मी तुला पडू देतो, पण संपू देत नाही. कारण मी तुझा रक्षणकर्ता आहे. तू जितका उशीर मानतोस तो माझा योग्य वेळ असतो. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण मी स्वामी समर्थ आहे आणि मी कधीच माझ्या भक्ताला रिकाम्या हाताने सोडत नाही.